एक भेदाचं राजकारण करून माणसात द्वेष निर्माण करून जे राजकारण भारतीय जनता पक्षाचं केलं जातं, ते स्वतंत्र झाल्यानंतर पहिली जबाबदारी असते की आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करणं. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा हा घेत असताना असं आहे की तिथे ते रक्तरंजित होऊ नये, कोणाची प्राणहानी होऊ नये असं देशाच्या नेत्याला वाटणं ही साहजिक गोष्ट आहे. राहुलजींनी आधी त्यावेळेस सांगितलं होतं की आता कोरोनासारखं संकट येतं, काळजी घ्या, आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवतोय. याला कारण त्यांची राजनीती करण्याची पद्धत असेल किंवा तत्वज्ञान हे आम्हाला पटणारं नाही किंवा जनतेकरता योग्य नाही. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणं हे आमचा उद्देश मात्र आहेच. एवढंच नाही तर शिवसेनेनी एकदा इंदिराजींना सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आज आपल्या सोबत इथं दैनिक तरुण भारतला भेट देत आहेत बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत. देवमाणूस याच्या पलीकडे, आणि मी त्याचं वर्णन वेगळ्या पद्धतीने करू शकणार नाही. तर अतिशय सज्जन माणूस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य असे नेते आहेत की बाळासाहेब थोरात. आज ते गोव्यात आलेले आहेत निवडणुकीच्या निमित्तानं, आणि गोव्यात काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी आज ते सर्वत्र फिरणार आहेत. आता थोड्या वेळाने सांगलीमध्ये त्याची सभा होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी दैनिक तरुण भारतला आज इथं भेट दिलेली आहे. तर बाळासाहेब, आपलं स्वागत आहे. आणि आपण गोव्यामध्ये नेमकं कोणतं मिशन घेऊन इथं आलेला आहात याबद्दल काही सांगू शकाल का? प्रथम तर तरुण भारतचे आभार मानतो की या निमित्तानं त्यांनी आपल्याशी संवाद करण्याची संधी मला दिलेली आहे. कारण सागरजी आमचे जुने मित्र आहे आणि तरुण भारत आणि त्या परिवाराशी माझा खूप जुना वर्षानुवर्षाचा संबंध आहे. गोव्याची निवडणूक 14 तारखेला होते आहे आणि यामध्ये काँग्रेस पक्षाला मतदान करावं याकरता देशातून सुद्धा खूप नेते मंडळी कार्यकर्ते आलेले आहेत. आपली सुद्धा काँग्रेसची कार्यकर्ते जे आहेत गोव्यातील ते काम करतायत, पदाधिकारी काम करतायत, नेते मंडळींचं काम चाललेलं आहे. या निमित्तानं गोव्याला जाऊन आपणही आवाहन करावं जनतेला या उद्देशानं मी इथे आलेलो आहे. आणि यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहिलो, एका सभेकरता सुद्धा आता जातो आहे. आपण कोरोनाचे बाधित होतात आणि फार त्रास झाला आपल्याला आरोग्याला, तरी असून देखील तुम्ही गोव्यामध्ये आलात याबद्दल कौतुक वाटतं. मला एक सांगा की इथं गोव्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे असं वाटते तुम्हाला, आणि याच्यामध्ये काँग्रेस नेमकी कोणत्या स्थानावरती राहणार याबाबत तुम्ही काही सांगू शकाल का? मी 2 दिवस पासून नेते मंडळींशी मी चर्चा करतो आहे, कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. मला यावेळेस खात्री आहे की यावेळेस बहुमत हे काँग्रेसला मिळणार आहे आणि मुख्यमंत्री काँग्रेसचे बनणार आहे, मंत्रिमंडळ काँग्रेसचं बनणार आहे. एक आहे की गेला काही काळ जे भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं तो कालखंड या जनतेनं खूप जवळून पाहिला. या कालखंडामध्ये या राज्याची प्रगती झाली असं बिलकुल दिसत नाही. तर अनेक प्रश्न नवे निर्माण झाले. विशेषतः खाण उद्योग हा मोठा उद्योग आहे आणि पर्यावरणाचं रक्षण करीत खाण्याचा उद्योग झाला तर इथे एक चांगला रोजगार तयार होतो आणि रेव्हेन्यू सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळत असतो. म्हणून महत्व अनन्य साधन असताना या कालखंडात हा उद्योग पूर्णपणे बंद झालेला आहे. रोजगाराचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले दिसत आहेत आणि त्याचा सगळा परिणाम जो आहे तो आता आपण पाहतोय की इथल्या अनेक टॅक्सीवाले हे सगळे सर्वसामान्य माणूस सुद्धा आज नाराजीची भावना एकंदर भारतीय जनता पक्षाच्या सरकारबद्दल ज्याने त्या पद्धतीने काम केलं त्याबद्दल आहे. एकंदरीत देशामध्ये सुद्धा जी राजकारण करण्याची पद्धत भारतीय जनता पक्षाची आहे आणि 2014 पासून आपण पाहतो की माननीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि ज्या पद्धतीनं ते राजकारण करतायत ते विकासाचं राजकारण करत नाही तर ते द्वेषाचं राजकारण करतायत, भेदाचं राजकारण करतायत. परिणामतः त्याचा सर्वाचा परिणाम हा आपल्याला या निवडणुकीमध्ये देशामध्ये दिसणार आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये दिसेल, देशात पूर्ण या 5 राज्यांमध्ये सुद्धा दिसेल.
गोव्याची वैशिष्ट्यपूर्ण आहे की गोव्याची जनता ही कधीही अशा प्रकारच्या द्वेष पसरून भेदाला मानणारी नाही, धर्म जातीच्या पलीकडे जाऊन काम करून एकत्र राहणारी अशी जनता ही आहे. हे वैशिष्ट्य गोव्याचं आहे. त्यामुळं एक भेदाचं राजकारण करून माणसात द्वेष निर्माण करून जे राजकारण भारतीय जनता पक्षाचं केलं जातं याला सुद्धा नकारात्मक भूमिका ही जनतेची निश्चितपणे राहील. एका बाजूला विकासाच्या कामाच्या बाबतीत त्यांनी अधोगती झाली, जनतेचे प्रश्न सुटले नाहीत. दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारचं राजकारण जे आहे ते त्या राजकारणाच्या बाबतीत सुद्धा पूर्णपणे जनता असमाधानी आहे आणि या सगळ्याचा परिपाक आम्हाला बहुमत मिळेल याची खात्री मला आहे. बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी काँग्रेसची पडझड सुरू झाली होती 5 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो, तर त्यावेळी अनेक जण मोठमोठे स्वतःला काँग्रेसचे कट्टर समर्थक किंवा काँग्रेसचे फार दिग्गज नेते असे समजत होते, अशी माणसं देखील काँग्रेस पक्ष सोडून गेली. तर बाळासाहेब थोरात मात्र काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. बाळासाहेब, मला एक सांगा की काल पंतप्रधानांनी एक निवेदन केलेलं आहे संसदेमध्ये, काल आणि परवाच्या दिवशी. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की गोव्याला जे पोर्तुगीजांच्या तावडीतून गोव्याला मुक्त करण्यात आलं, त्याला जी 14 वर्ष लागली, याला पंडित नेहरू कारणीभूत आहे. आणि नेहरूंनी गोवा मुक्तीला फार प्रचंड विरोध केला होता, असं त्यांचं म्हणणं होतं. आपल्याला काय वाटतं, ही गोष्ट खरी आहे का? माननीय पंतप्रधानांचं जे भाषण आहे लोकसभेतलं आणि राज्यसभेतलं, राष्ट्रपतीचं अभिभाषण झाल्यानंतरचं ते उत्तर आहे. खरं जे यामध्ये पद्धत अशी आहे की लोकसभेमध्ये बोलत असताना किंवा ज्यावेळेस लाल किल्ल्याच्या याच्यात बोललं जातं त्यावेळेस पंतप्रधानांनी एक निवेदन करायचं असतं, ते देशाच्या प्रगतीचं, एकतेचं. त्यामध्ये आपली राज्यघटना, तिची मूलभूत तत्व ही दिसली पाहिजे आणि प्रगती आपण कसं करतो हे स्पष्टीकरण त्यांनी केलं पाहिजे, हे अभिप्रेत असतं. दुर्दैवानं खरं म्हणजे आपलं यामध्ये या भाषणात दोन्ही भाषणं त्यांची जर ऐकली तर त्या प्रगतीच्या बाबतीत किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत कुठेही त्यांनी चर्चा केली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची त्यांनी चर्चा केलेली नाही. दोनच गोष्टी 1 तासाच्या भाषणामध्ये ते 50 वेळा काँग्रेस आणि नेहरू ही 2 नावं त्यांनी घेतलेली आपल्याला दिसत आहेत. मला ते ही पद्धत नाही. हे राजकीय सभा आहे आणि तिथे अशा प्रकारचं भाषण चालू शकतं कारण ते राजकारणात तो अभिप्रेत भाग असतो. पण लोकसभेच्या ठिकाणी त्या व्यासपीठावर पंतप्रधान हा सर्वांचा असतो, ते काही कोणत्या पक्षाचा नसतो. ती पक्षाची भूमिकेपेक्षा देशाची भूमिका त्यांनी मांडायची असते. दुर्दैवानं ते चित्र दिसलं आणि हे करत असताना विष पसरवायचं काम मोठ्या प्रमाणावर त्यांनी केलं. त्यामध्ये असं दिसलं की पंडित जवाहरलालजींच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी खरं पंडित जवाहरलालजींच्या बाबतीत इतक्या अनेक गोष्टी त्यांनी सांगत असताना त्यांनी योगदान जे स्वातंत्र्याकरता काँग्रेसचं, पंडितजींचं, महात्मा गांधींचं आहे, त्याकरता 10 वर्षापेक्षा जादा कारावास आहे त्यांचा. त्यानंतर सुद्धा स्वातंत्र्यानंतरचा त्यांचा सगळा कालखंड, हे योगदान कुणी विसरू शकत नाही. भारतीय जनता आणि इतिहास विसरू शकत नाही. त्यांनी आरोप करत असताना म्हटलं की गोव्याचं जे मुक्ती आहे ती 14 वर्ष लांबली. खरं म्हणजे आपण काही गोष्टीचा विचार केला पाहिजे की 1947ला देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिली जबाबदारी असते की आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करणं, सलोख्याचे संबंध अनेक देशांबरोबर निर्माण करायचे असतं, परराष्ट्रीय धोरण ठरवायचं असतं. ह्या गोष्टीचा विचार, त्याबरोबर पाकिस्तानचं युद्ध, त्यावेळेस आपलं पाकिस्तान सुरुवातीला सुद्धा युद्धाचं वातावरण होतं. अनेक गोष्टी होत्या की ते संस्थांना खालसा करण्याचं या बाबतीत सुद्धा काम चालू होतं. यावेळेस पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा हा घेत असताना असं आहे की तिथे ते रक्तरंजित होऊ नये, कोणाची प्राणहानी होऊ नये असं देशाच्या नेत्याला वाटणं ही साहजिक गोष्ट आहे. त्यावेळेच्या पोर्तुगीज सरकारचं जर धोरण आपण पाहिलं तर ते रक्तरंजित करता तयार झालेले होते, अशी अवस्था होती. ते आदेश तशा प्रकारचे होते. तरी परंतु तो इतिहास मुद्दाम पाहावा की त्या इतिहास पाहत असताना लक्षात येतं की इंदिराजी स्वतः पुढाकार घेत होत्या का गोव्याच्या मुक्तीकरता. काँग्रेस पक्ष पुढाकार घेत होता. अनेक वेळा चर्चा या बाबतीतल्या होत होत्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणती प्राणहानी न होता, रक्तरंजित न होता गोवा आपल्यामध्ये आला पाहिजे ही भावना असणं हे देशाच्या नेतृत्वाकरता योग्य गोष्ट होती. आणि माझ्या मते अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीनं ती हाताळणी झालेली होती.
आता त्याला आरोपात रूपांतर करणं, त्या परिस्थितीत घेतलेल्या निर्णयावर आता आरोप करणं, हे काय पंतप्रधानांना शोभणारी गोष्ट नाही. पण दुर्दैवाने ते करतात. परंतु जेवढे आरोप करतात ती ज्यावेळेस खरी बाजू ज्यावेळेस जनतेपुढे येते त्यानंतर लक्षात येते की काँग्रेसनं आणि नेहरूंनी देशाकरता खूप मोठा त्याग केलेला आहे, खूप मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे असा संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न जरी केला तरी गोव्यातली जनता ते मानणार नाही याची खात्री मला आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटतं की हे पूर्णतः राजकीय दृष्ट्या त्यांनी केले? पूर्णपणे राजकारण, इतक्या पातळीचं राजकारण पंतप्रधान सारख्या व्यक्तिमत्वानं करणं हे शोभणारं नाही, आणि कमीत कमी लोकसभेच्या व्यासपीठावर. महाराष्ट्रामध्ये आज कोणी निवेदन केलं? पंतप्रधान मोदींनी जसं महाराष्ट्रावर प्रहार केला की महाराष्ट्र काँग्रेसनं उत्तर प्रदेशमध्ये कोरोना वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र अशा पद्धतीचा आरोप झाल्यानंतर चंद्रकांत दादाने देखील त्याला पलटवार केला, त्याबद्दल तुमचं काय? कोरोना सुरू झाला आणि कोरोना वाढण्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस कारणीभूत होते. डायरेक्ट महाराष्ट्र काँग्रेस, ज्यावेळेस मी आहे त्यावेळेस PCCचा अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष सुद्धा मी होतो. खरं म्हणजे असा आरोप करण्यामध्ये काही अर्थ नाही. एक तर असं आहे की पंतप्रधान मोदी महोदयांनी त्यावेळेस ट्रम्पचं स्वागत केलं होतं, लाखोची गर्दी गोळा केली होती. ज्यावेळेस राहुलजींनी त्यावेळेस सांगितलं होतं की आता कोरोनासारखं संकट येतं, काळजी घ्या, असं असताना ती लाखोची गर्दी कुणी विसरणार नाही. असं आहे की कोरोनाच्या बाबतीत त्यांनी ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू केलं त्यानंतर लाखो मजूर हा महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेश, बिहार अनेक राज्यांचा होता. त्या सर्वांची काळजी घेण्याचं काम आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलं, आणि त्याचबरोबर स्वतः आमच्या आघाडी सरकारनं सुद्धा रोज लाखो लोकांना जेवण देण्याचं काम करत होते. म्हणजे दिवसभर जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, आरोग्याची काळजी लाखो मजुराची ही आम्ही घेतली, काँग्रेस पक्षानं घेतली, तिथल्या कार्यकर्त्यानं घेतली, आणि याशिवाय आमच्या महाविकास आघाडीने घेतली. ज्यावेळेस हा मजूर मात्र आता थांबण्यास तयार होईना, तो पुन्हा गावाकडे जाण्यास निघाला. आपल्याला त्यावेळेची चित्र आठवत असतील की हजारोच्या संख्येनं लोक रस्त्यावर आले आणि आता थांबायचं नाही असं म्हणायला लागले. ते गावाकडेच जायचं सुरुवात झाली, राज्यात जायचं स्वतःच्या. त्यावेळेस त्यांची पाठवणुकीची व्यवस्था सुद्धा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली. म्हणजे त्याला रेल्वेमध्ये तिकीट काढून देणं, त्याला डबे देणं, त्याला पाण्याची बाटली देणं, एखाद्या नातेवाईकाप्रमाणे, या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या लोकांना सांभाळलं. हजारो लोकांना हे सांभाळलं. मला याच्यात चूक काही केलेली नाहीये. परंतु दुर्दैवानं पंतप्रधान असं म्हणतात की काँग्रेस पक्षाने चूक केली. महाविकास आघाडी आमची आहे, त्यांनी सुद्धा या आमच्याकरता रेल्वेची याच्या सगळ्या व्यवस्था आम्ही केल्या, खर्चाच्या व्यवस्था आम्ही केल्या. जर खरी ती जबाबदारी केंद्र सरकारची होती या लोकांना सांभाळण्याची, त्यांना व्यवस्थित पद्धतीने नेण्याची, ते अपयशी झाली, त्यामध्ये अयशस्वी ठरले. त्यांनी मात्र आरोप आमच्यावर केला. किती केले आरोप असे तरी ते आरोप खरे वाटणार नाही लोकांना, कारण आम्ही खूप चांगली मदत ही सर्व जनतेला केलेली आहे. गोव्याच्या राजकारणात काँग्रेसला निवडून आणण्याची जबाबदारी प्रामुख्यानं काँग्रेस नेत्यांच्यावर ठेवली आहे, महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांच्यावर. पण असं असताना महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहे, पण गोव्यात काँग्रेस ही वेगळी लढताना दिसते आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना ही वेगळी लढताना दिसते. महाराष्ट्रात जर मैत्रीपूर्ण संबंध असले तर गोव्यात त्यांची भूमिका ही परस्पर विरोधी आहे. एक आहे की महाविकास आघाडी आमची झाली भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता, आणि त्या पद्धतीनं आम्ही आता 2.5 वर्षाचा कालखंड आमचा पूर्ण होईल. पुढचे 2.5 वर्ष आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू. आणि आपण पाहिलं असेल की आमच्या कामाचं कौतुक देश पातळीला सुद्धा झालेलं आहे. अनेक नैसर्गिक संकट होते, अतिवृष्टीचे संकट, चक्रीवादळाचे संकट, कोरोनाचं संकट, याच्यात सुद्धा आम्ही सगळ्या प्रगतीचा वेग कायम आम्ही ठेवलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवतोय याला कारण त्यांची राजनीती करण्याची पद्धत असेल किंवा तत्वज्ञान हे आम्हाला पटणारं नाही किंवा जनतेकरता योग्य नाही, हे आमचं मत आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही परत आमचा पक्ष जास्तचा वाढवणं ही जबाबदारी सुद्धा आहे, आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण आपला पक्ष सुद्धा वाढवतो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमच्या प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार तो आहेच, तो काही नाकारता येत नाही. त्या पद्धतीनं आम्ही काही निर्णय एकत्र पद्धतीनं घेत असतो, काही निर्णयामध्ये स्वतंत्र सुद्धा काही ठिकाणी होत असतं. परंतु भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणं हे आमचा उद्देश मात्र आहेच एकत्र पद्धतीनं. आज यासाठी केवढी तडजोड करणार तुम्ही? असं आहे की ही तडजोड मोठी वाटत असली तरी ती गरजेची आहे देशाच्या हिताकरता. कारण ज्या
पक्षाला, त्या तत्वज्ञानाला आमची राज्यघटनेचं मूलभूत तत्वच मान्य नाहीत, हे राज्यघटनेवर करण्याचा प्रयत्न करतायत, त्या पक्षाला दूर ठेवणे ही आमची जबाबदारीच आहे आणि त्यामुळे त्याकरता काही तडजोड केली तर काही बिघडत नाही असं आमचं मत आहे. शिवसेनेची तत्व किंवा त्यांचे विचार आणि काँग्रेसचे विचार हे नेमकी परस्पर विरोधी तुम्ही एक किंवा शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र असं निव्वळ नाही, तर शिवसेनेला सुद्धा एक जी परंपरा आहे पूर्वीची जुनी, ती पुरोगामी परंपरा आहे. एवढंच नाही तर शिवसेनेनी एकदा इंदिराजींना सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, बॅरिस्टर अंतोलेंना पाठिंबा दिलेला आहे 1980 साली. प्रणवदा उभे राहिले तर प्रणवदांना पाठिंबा दिला होता राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या वेळेस. प्रतिभाताई पाटला ज्यावेळेस उभ्या राहिल्या त्यावेळेस त्यांना पाठिंबा दिलेला आहे. ते त्यांचा ती तुलना अशी होणार नाही. भारतीय जनता पक्ष हा त्यांचे जो विचार आहे तो आपल्या राज्यघटनेला पूर्णपणे विरोधी अशा प्रकारचा आहे. त्यांचं धर्मनिरपेक्षता, समाजाची समाजरचना, हे समतेचं तत्वज्ञान हे त्यांना मान्य नाहीये. त्या शेवटी आपल्याला आपल्या राज्यघटनेप्रमाणे देश चालला पाहिजे, म्हणून जे काही आहेत त्याच्यात मला वाटतं भारतीय जनता पक्षाला दूर ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं काम आम्ही करतो. त्याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री पद, उपमुख्यमंत्री पद ही दोन पदं बाजूला ठेवावी लागतात, कारण काँग्रेस आजपर्यंत जे सरकार आले त्याच्यामध्ये काँग्रेस नेहमीच आघाडीवरती असायचं, आज एवढे पिछाडीवरती जाते. एक गोष्ट आहे की काँग्रेस पिछाडीवर गेलं असं चित्र नाही, तर मी सांगतो शेवटी असं आहे की एका तत्वज्ञानी, काँग्रेस म्हणजे तत्वज्ञानी, तो एक विचार आहे जो आपल्या संतांनी सांगितलेला आहे, समाज सुधारकांनी सांगितला आणि तो राज्यघटनेत आला. काँग्रेसचं तत्वज्ञान काय असं जर मला विचारलं तर मी सांगतो की राज्यघटनेचे मूलभूत तत्व हे आमचं तत्वज्ञान, बरोबर आहे, आणि त्या पद्धतीनं आम्ही आतापर्यंत वाटचाल ही करीत आलोय. दुर्दैवानं जगामध्ये सुद्धा आपण पाहतो कट्टरतावादाचा एक प्रकार वाढलेला आहे. मग तो अमेरिकेत ट्रम्पचे आरोपण असेल, तुर्कस्तानमध्ये तो आलेला आहे, अनेक ठिकाणी आला. तसं भारतातही कट्टरतावाद आला. धार्मिक कट्टरतावाद निर्माण करायचा सगळ्यात सोपं राजकारण करण्याची पद्धत, धार्मिक आणि जातीच्या नावावर राजकारण करणे इतकी सोपी दुसरी कोणती गोष्ट असते. त्यामुळे तशा प्रकारचं राजकारण करायचं आणि सत्तेवर जायचं हे वाढलं. अशा वेळेस आमचं काम कठीण आहे, म्हणजे काँग्रेसचं काम कठीण आहे की सर्वांना बरोबर घेऊन जायचं, सगळ्या विचाराच्या लोकांना, भाषा निनाळ्या असलेले आमचे जाती, धर्म, परंपरा सगळ्यांना बरोबर नेण्याचं काम काँग्रेस करतं. हे कठीण आहे आम्हाला, आमचा काळ कठीण आहे, पण तो शाश्वत आहे, ते तत्वज्ञान शाश्वत आहे. म्हणून कठीण काळातून आम्ही जातो आहोत. एक दिवस हा काळ, कठीण काळ आमचा संपेल आणि ही जनता पुन्हा एकदा आमच्या बरोबर येण्याची खात्री मला. अमरावतीमध्ये आयुक्तांच्यावर शाई फेकली गेली, त्यामुळं रवी राणा यांना कारवाईला सामोरं जावं लागतंय. दुसरीकडे सिंधुदुर्गमध्ये संतोष परब यांच्या हल्ल्या प्रकरणी नितेश राणेंना न्यायालयीन कोठडीला सामोरं जावं लागतंय. मात्र किरीट सोमय्या यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्लेखोरांना मात्र शय देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप भाजपच्या वतीने केला जातोय. एकूणच भाजपच्या कार्यकर्त्यांना कायदा दाखवायचा आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना शय द्यायचा अशा पद्धतीचा आरोप आहे तो आता भाजपकडून होतोय. नाही, भारतीय जनता पक्षाला तर खरं असे आरोप करण्याचा काही अधिकार नाहीये. आता जिथं कायदा जिथं मोडला असेल, कोणी कायद्याच्या विरोधात असेल तर तिथं कारवाई होती त्या पद्धतीनं. त्यामध्ये सुद्धा 10 लोकांवर कारवाई शिवसेनेच्या सुद्धा झालेली बातमी आपली, असं काही नाहीये. आता हे काही आता लोक अतिरेक स्वरूपामध्ये आता आयुक्ताच्या अंगावर साई फेकणं ही दुर्दैव, परंतु काहींना असं प्रकारचं राजकारण करण्याची जी सवय लागली ती सुद्धा बंद केली पाहिजे आणि त्याकरता योग्य तो निर्णय कायदा घेईल त्या पद्धतीनं प्रशासन वागेल. गोमंतकीय जनतेला तुम्ही या निवडणुकीसाठी कोणता संदेश द्याल? नाही, मी तर सगळ्यांना आवाहन आणि विनंती करण्याकरताच आलेलो आहे की गोमंतकाची जनता ही सर्व धर्म समभाव, समता हे पुरोगामी विचार मानणारी आहे आणि बंधुभावाचा विचार मानणारी आहे. सर्वांना एकत्र घेऊन आतापर्यंत वाटचाल या जनतेनं केलेली आहे कायमच. आज ज्यावेळेस देशाची राज्यघटना आणि तिची मूलभूत तत्व याच्यावर घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतो आहे, त्यावेळेस आपण भक्कमपणे आपल्या राज्यघटनेच्या पाठीशी, त्या तत्वज्ञानाच्या पाठीशी, त्या विचाराच्या पाठीशी उभं राहावं असा आग्रह आणि अशी विनंती माझी या निमित्तानं जनतेला राहणार आहे.
याशिवाय अलीकडच्या कालखंडात ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा एकंदर कारभार त्यांनी पाहिलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आपण पाहतोय, उद्योगधंदे सुद्धा अधोगती झालेली दिसते. या सगळ्यावर शेवटी आपल्याला काँग्रेस पक्ष आपल्याला पुढे घेऊन जाईल याची खात्री असल्यामुळे काँग्रेसच्या पाठीशी उभं राहावं असं सुद्धा आवाहन या निमित्तानं मी करेन.